पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात उद्या आणि परवा बारामती राहुरीमध्ये फडणवीसांच्या जाहीर सभा. भाजपनं महिला विधेयकाची गोहत्या केली. महिला आरक्षण विधेयकावरून संजय राऊतांचा हल्लाबोल. 2023 साली मंजूर झालेलं विधेयक अंमलात आणलं नसल्याचा आरोप. कर्नाटकमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. बंगळुरूच्या हेसरघट्टा भागामध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक. शास्त्रीय पद्धतीनं कोंबड्यांची विल्हेवाट. पक्ष्यांची विल्हेवाट लावणारे 10 कर्मचारी विलगीकरणात. भोंदू खरातच्या अडचणीमध्ये वाढ. खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. 5व्या गुन्ह्यात सुनावली पोलीस कोठडी. मोबाईलमधून भोंदू खरातचे डर्टी सिक्रेट्स समोर येण्याची शक्यता. डिलीट केलेला मोबाईल डेटा रिकव्हर करण्यात यश. मोबाईलमधील चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ आणि नंबर रिकव्हर. नाशिक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी सुरू. 2 दिवस चालणार महिला आयोगाची चौकशी. विजय रहाटकरांच्या मार्गदर्शनाखाली तपास. आज देशभरामध्ये अक्षय तृतीयेचा उत्साह. 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्तावर सोनं, कार आणि घर खरेदीला प्राधान्य. राज्यात पुढील 3 दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा. घाट परिसर, खानदेश, मराठवाडा, विदर्भात अलर्ट. मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन. राज्यात उष्णतेच्या लाटेचा तडाखा. वाशिममध्ये उष्माघातामुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू. अनेक जिल्ह्यात पारा 40 पार. अभिनेत्री दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार. दीपिकानं दिली आनंदाची बातमी. इंस्टाग्राम अकाउंटवर दीपिकाची पोस्ट.